फिमेलचा प्रश्न आहे हा. सो तिचं असं मत आहे, की आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही बराच वेळ आधीसुद्धा एकत्र घालवला आहे. तरीसुद्धा आमचं काही व्यवस्थित होत नाही, म्हणजे सेक्स व्यवस्थित होत नाही. आणि माझी इच्छा असते, तेव्हा तो टायर्ड असतो आणि जेव्हा त्याची असते, तेव्हा मी असते. सो आमचा इंटरेस्ट मे बी कमी झाला आहे. तर पुन्हा आम्हाला सगळं आधीसारखं करायचं असेल, तर आम्ही काय प्रयत्न केले पाहिजे? ॲक्च्युली लव्ह मॅरेजचा प्रॉब्लेम काय असतो ना, आजकाल आपल्याकडे लग्न झालं त्याच्या आधी काही वर्षांपासून हे लोक रिलेशनशिपमध्ये बरोबर. असतात. मग काही वर्षापासून मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला अगदी वरपासून खालपर्यंत बघते, ओळखते, तर मला त्याचे प्रत्येक प्रोज कॉन्स माहीत असतात. आणि जोपर्यंत लग्न होत नसतं ना, तोपर्यंत माझी पार्टनर माझ्याकडे राहावी ह्यासाठी माझे फुल प्रयत्न असतात. मग मी तिच्या आवडीच्या गोष्टी करेल किंवा ती त्याच्या आवडीच्या गोष्टी करेल. ते एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतील, वीकेंड स्पेंड करतील. ह्या गोष्टी लग्न झाल्या की बदलतात. कारण तुमचं आता नातं बदललं. आता तुम्ही एकमेकांना टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला लागता. मग मी जे माझ्या पार्टनरला, मला तो तेव्हा पूर्ण वेळ भेटायचा नाही. जेवढा वेळ भेटायचा तेव्हा मी हात हातात घेत होते, आम्ही एकमेकांची डोळ्यात डोळे घालून बोलत होतो. ह्या गोष्टी लग्नानंतर करायला एकतर वेळ नसतो आणि आवर्जून वेळ काढून करायला आम्हीच तयार नसतो. कारण आम्ही आता ठरवले बायकोच आहे ना, कुठे जाणार आहे, नवराच आहे ना, कुठे जाणार. मग हे जे कम्युनिकेशन आहे ना, हे तुम्हाला डिस्कनेक्ट करतं तुमच्या पार्टनर. अरे म्हणजे आता माझ्या पार्टनरला मी नकोशीच आहे, माझ्या पार्टनरला मी नकोच आहे, हे हळूहळू यायला लागतं. आणि आता जेव्हा तुम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र येतात, आता फॉर एक्झाम्पल मी त्या रूममध्ये बसली होते आणि तिथून मी हॉलमध्ये आले, तिथला लाईट चालू होता. माझा पार्टनर मला सांगतो की अगं तू लाईट का नाही बंद केला. तर मला त्यावेळी बऱ्याचदा त्या निगेटिव्हिटीमुळे असं वाटायला लागते की अरे हा माझ्यात फक्त काहीतरी चुकाच काढतोय, चुका काढतोय. म्हणजे ह्या गोष्टी अशा अशा वाढत जातात. माझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या आता बंदच केल्यात आणि आता हा मला टोमणे मारतोय किंवा हा माझ्या चुका काढतोय. मग मी आपोआप डिस्कनेक्ट होते. ओके. म्हणून लग्न जरी झालं ना, तरी तुम्ही तुमच्या नात्यातली जवळीक सांभाळण्याचं काम कायम करावं. प्रॉब्लेम काय होतो ना, आपण जगाला दाखवण्यासाठी सगळं करतो. म्हणजे मी माझे नातेसंबंध सांभाळण्यासाठी समजा एखादा कार्यक्रम ठेवला तर सगळ्यांना आमंत्रण देणं, त्यांचा पाहुणचार करणं, हे जसं आपण करतो ना, हे तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल पण करायला पाहिजे. आणि हे बंद झालं की सगळ्यात पहिलं डिस्कनेक्शन फिमेलला फील होतं. कारण मेलसाठी कसं आहे ना, मी माझ्या पार्टनरच्या जवळ गेलो, मला इरेक्शन आलं, इंटरकोर्स झाला, एज्युक्युलेशन झालं, संपलं. बऱ्याचदा त्यानंतर पुरुष डायरेक्ट डोकं दुसरीकडे, तोंड दुसरीकडे करून झोपून जातात. पण त्या बाईला ते कनेक्शन फील होण्यासाठी त्यानं तिचं पॅम्परिंग करणं अपेक्षित असतं, जे तो लग्नाच्या आधी करत असतो पण लग्नानंतर बंद करतो. आता काय गरज आहे ना, झालीच आहेस की तू माझी बायको. हे बायकांसाठी सेक्स ही प्रायोरिटी नाही आहे. मेल डू लव फॉर सेक्स बट फिमेल डू सेक्स फॉर लव. म्हणजे माझी प्रायोरिटी प्रेम असतं आणि ते मला दाखवावं लागतं माझ्या पार्टनरने काही ना काही याच्यातून. असं नाही की मला रोज आय लव्ह यू म्हण, मला रोज फुलं दे. पण जे आपण रोजचं चालतोय बोलतोय ह्याच्यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आमच्यामध्ये काहीच संवाद होत नाही, फक्त कामापुरत्या गोष्टी होतात. आणि नंतर जेव्हा बेडमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा थोडंफार एकमेकांना हग करणं, किस करणं, टच करणं, एवढ्यानं फक्त बाई अराउझलपर्यंत जात नाही. आणि मग तिला ती इच्छा होत नाही. त्याला तिकडून इच्छा आहे कारण त्याला इरेक्शन आलंय, पण मला इच्छा का नाही आहे, कारण मी वेटच झालेलं नाही आहे. म्हणून माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की आमच्या दोघांचा मॅचअपच होत नाही आहे. याच्या आधी कसं होतं, तुम्ही आधी एकमेकांना त्या पद्धतीने तयार करत होते, तुम्ही ते इमोशन्स एकमेकांसोबत एन्जॉय करत होते आणि मग त्या गोष्टीमध्ये जात होते. म्हणजे पेनिट्रेशन हे नंतर येत होतं. आता डायरेक्टली पेनिट्रेशनची वेळ येते. आणि बऱ्याचदा असं असतं की आता रात्र झाली आहे, सगळी कामं संपली आहेत, मग आता झोपायचं आहे, मग तेवढंच करून झोपायची ही जी सवय लागते त्यानं अजून प्रॉब्लेम होतो. मग तुम्हाला जे तुम्ही आधी करत होते ना, ते पुन्हा नव्यानं करावं लागेल. म्हणजे फक्त पेनिट्रेशन ही एवढीच फिजिकल टचची भाषा नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या खांद्यावर हात ठेवा, तुमच्या पार्टनरकडे बघा, तुम्ही पार्टनरला धक्का द्या, काहीतरी टीझिंग बोला किंवा जी मस्ती आधी होती तीच तुम्ही ती लग्नानंतर पण पाहिजे. इव्हन ती किचन मध्ये काहीतरी काम करते, तिला जाऊन तशा पद्धतीने टच करणं, तिच्या बर्ड्सला म्हणा किंवा तिच्या केसांची बट मागे घेत, ह्या गोष्टी ना तुम्ही दाखवता की अरे हो तू मला अजूनही हवी आहे. आणि जेव्हा तुम्ही दिवसभर अशा गोष्टींमध्ये राहता ना, तर तुम्ही एक रेपो सेट करता.
मग जेव्हा बेडरूममध्ये जाण्याची वेळ येते ऑलरेडी मी आतून तयार असते की हो आता आम्ही जाणार आहे आणि आम्ही दोघे येऊ. मग माझी जरी भलेही त्यावेळी सेक्स करण्याची इच्छा नसली तरी सुरुवात झाली की त्या गोष्टी होता होता मला त्यात इंटरेस्ट येतो आणि मला सेक्स करायला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही दिवसभर सकाळी एका क्षुल्लक गोष्टीवरून वाद होतो, दिवसभर ॲब्सोल्युटली काहीच बोलत नाही आणि रात्री बेडमध्ये गेलं की मग आता सेक्स व्हायला पाहिजे. नाही होत. तसं नाही होत. ते पुरुषांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे बायका प्रेमाखातर सेक्स करतायत, पुरुषांना मात्र हां चल आता आपण करूया आणि झालं संपलं. ती म्हणते की अरे फक्त तुला तेवढंच करायचंय, कारण तू इतर वेळी मला पहिल्यासारखं आता कुठं भेटत नाहीये. तू ऑफिसला जातो, रात्री उशिरा येतो आणि उशिरा आल्यानंतर दिवसभर पण काही तू भेटत नाहीये आणि आता असं आहे की नाही तेवढंच करायचं आणि करायचं म्हणजे फोरप्ले वगैरे काही नाही. सर ह्यांना डायरेक्ट सुरुवात करायची असते. मी पूर्ण ड्राय असते, मी पूर्ण थकलेली असते, लुब्रिकेशन नाही आहे, मला पण पेन होतंय ना. आणि ह्यांचं डायरेक्ट की नाही आता मला पाहिजे आणि मला करायचंय. बरं करायचंय तर मग तुम्ही करून मोकळे पण होता, मग मी मात्र रात्रभर जागी राहते मला, कारण माझं पण कंप्लीट नाही होतंय. म्हणजे मॅडमने मगाशी सांगितलं की बायकांचं इस्त्रीसारखं आहे, इस्त्री गरम झाली नंतर लाईट गेली तरी इस्त्री गरम राहते. म्हणजे तो पुरुष ॲक्च्युली तिची इच्छा नाही तरी करतोय, पण नंतर तिला उचकून दिलेलं असते. मग ह्याचं इजॅक्युलेशन झालं की हा शांत होतो, पण ती मात्र मग रात्रभर तडफडत राहते. म्हणून थोडंसं मी असं सांगेल की पुरुषांनी थोडंसं प्रेमाने जवळ जावं. गरज नाही की प्रत्येक गोष्ट बेडरूममध्ये जाऊन करायची असते. थोडंफार इतर वेळी किचनमध्ये किंवा इतर वेळी अजून बाकी ठिकाणी पण तिला थोडंफार प्रेमाने टच करायचा असतो ना. आणि सेम ह्याच्या ऑपोजिट पण केस असते. बायको म्हणते की ते सेक्स करायचं काम नाही, हे सगळं तुझं आहे. म्हणजे ती असे आहे की ती एकदम डेड बॉडी सारखी त्या बेडवर जाऊन झोपणार, कपडे काढणार, हा आणि आता ये. अरे काय आहे, तू डायरेक्टली काहीच न करता मला म्हणते की नाही आता तू डायरेक्टली यायचं, तुझं इरेक्शन पाहिजे. फोरप्ले केल्याशिवाय इरेक्शन कुठून येणार आहे. तिचं मात्र तसं नाही, तू काहीच किस वगैरे करायचं नाही, काही करायचं नाही, मला टच करायचं नाही, तुझं डायरेक्टली रेडी पाहिजे इरेक्शन, मी डायरेक्ट तिथं जाऊन झोपते. इट शुड नॉट हॅपन. हे बायलॅटरल आहे. म्हणजे मला कपलला दोघांनाही सांगायचं आहे की पहिलं ना तुम्ही दोघांना एकमेकांना सपोर्ट करा, पुढच्या गोष्टी आपोआप होतील. सो पुढचा प्रश्न आहे की तिचं लग्न झालंय. ती म्हणते की माझ्या हस्बंडवर खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांची खूप काळजी करतो, पण मला त्याच्यासोबत फिजिकल व्हायची इच्छाच होत नाही. सो अशा वेळी मी काय करावं? बायकांची जी इच्छा आहे ना ती बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करते. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर तो पार्टनर तिच्याशी कसा वागतो. मेल्सची जी डिझायर असते ना ती स्पॉन्टेनियस असते. छान चेहरा पाहिला, फिगर पाहिली, छान कपडे घातलेली बायको समोर उभी राहिली की इच्छा होते. ह्या उलट बायकांचं असतं, अच्छा. माझा पार्टनर माझ्याशी कसा वागतो, कसा ट्रीट करतो? किंवा मला ना अशा छोट्या छोट्या गोष्टी साचवून ठेवायची सवय असते. एक 10 दिवसांपूर्वी सासूबाई माझ्याबद्दल काहीतरी बोलल्या होत्या, त्यावेळी माझी चूक नव्हती, पण माझ्या नवऱ्यानं माझी बाजू नाही घेतली. आम्ही फ्रेंड सर्कलमध्ये होतो, तिथे कोणीतरी असं काहीतरी बोलत होतो, तो त्याच्या पार्टनरबद्दल किती छान बोलत होता, माझ्या नवऱ्यानं माझ्याबद्दल एक अवाक्षर सुद्धा काढलं नाही. ह्या गोष्टी मनात साचवून ठेवायची बायकांना फार सवय असते आणि बायकांचा हा कप्पा आहे ना कायम ॲक्टिव्ह असतो. आणि जेव्हा अशी वेळ येते की मला असं वाटतं की माझा पार्टनर मला ज्या पद्धतीने प्रेम दाखवायला पाहिजे ते दाखवतच नाही, तेव्हा त्या कप्प्यातल्या सगळ्या आठवणी अशा 1 बाय 1 रिपीट होतात, पुन्हा पुन्हा नजरेसमोर येतात. मग मला काय वाटतं ना की मला माझ्या पार्टनरबद्दल तो फीलच येत नाही. का? कारण माझा डिझायर रिस्पॉन्सिव्ह आहे. माझा पार्टनर मला कसा वागवतो, माझ्याशी कसा वागतो याच्यानुसार माझा डिझायर बदलतो. जर तो मला प्रेमाने वागवत असेल, जे अर्ली स्टेज जेव्हा असते नात्याची किंवा लग्नाची, तेव्हा ते असं खूप छान एकमेकांशी वागत आणि बोलत असतात, पण नंतर नंतर ते कमी होतं, टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं. आणि बायकांना मात्र ही गोष्ट हवीच असते, कारण त्यांच्यासाठी ते पॅम्परिंग किंवा ते जाणवणं की हो मी हवी आहे याला, हे खूप महत्त्वाचं असतं. मग त्यांना त्यांच्यासोबत सेक्समध्ये काहीही करायची तयारी असते आणि हे होत नाही म्हणून. प्लस लग्न झालं ना पुरुषाच्या आयुष्यात फार फरक नाही पडत. बरोबर. रादर लग्नाच्या वेळी मुलीला हे सांगून पाठवलं जातं की तू चालली आहेस ना, तुला तिकडचं होऊन राहायचं, तू पूर्ण तिकडची बनणार आहेस, तू बदलणार आहेस. पुरुष नाही, लग्न झालं तरी तू तसंच राहायला पाहिजे, बायको आली म्हणून बदलला नाही पाहिजे. याला काय अर्थ आहे? असंच असतं बऱ्याचदा फॅमिलीजमध्ये. आणि मग प्रॉब्लेम काय होतो ना की म्हणजे मी तर सगळी बदलली आहे, पण माझ्यासाठी इथे काहीच बदलत नाही आहे. मला बऱ्याचदा असं जाणीव करून दिलं जाते की तू इथली नाहीच आहेस, तू बाहेरून आलीस, हे तुझं नाहीच आहे. म्हणजे हे इन्स्टन्सेस खूप महत्त्वाचे आहेत. हे इन्सिडेंट जेव्हा राहतात डोक्यात
तेव्हा त्या बाईला डिस्कनेक्टेड फील होतं आणि ती घर सोडून आलेली असते. आणि ह्याचा ना तिच्या कॉन्फिडन्स लेवलवर खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे मी ऑफिसमध्ये एकदम कॉन्फिडंट लेडी, मी माझे सगळे डिसिजन घेते, पण मी घरी आले ना की माझ्या अधिकार क्षेत्रात काहीच राहत नाही. मला समोरचा जो सांगेल तसंच करावं लागतं. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट सुद्धा माझ्या हातात नाही राहत. मी किचनमध्ये काय करायचं हे सुद्धा जर माझ्या सासूबाईच मला सगळं सांगणार असतील, आणि कधीच असं नाही होत की माझ्या आवडीचं किंवा मी म्हणते असं होत नाहीये. मग ह्या गोष्टीने माझा कॉन्फिडन्स जेव्हा खूप कमी होतो, तर मग तो कॉन्फिडन्स बाय डिफॉल्ट माझ्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट होतो. मी कॉन्फिडंट असेल ना, माझं ड्रेसिंग, माझी हेअरस्टाईल, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवते. पण मग इथे माझा कॉन्फिडन्स कमी झाला की मला त्यात पण इंटरेस्ट नाही राहत. प्लस माझ्या घरची कामं जी ॲड होतात याच्याने मला मिळणारा मी टाईम कमी झालेला असतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून इम्पॅक्ट हा असतो की ती बर्नआउट फील करते. मी ऑफिसमध्येही काम करायचं, मी घरीही कामं करायची, आणि त्याच्यानंतर मी रात्री पण काम करायचं. तिच्यासाठी तो ॲक्ट एक काम बनतो, एक टास्क बनतं जे मला रात्री करायचं. ओके. म्हणजे माझे इमोशन्स ऑलमोस्ट झिरो झाले ना, म्हणून मला तो डिझायर नाही राहत. मग इथे तुमच्या पार्टनरचं काम येतं की तुम्हाला जर असं वाटतं की तुमची पार्टनर तुमच्यासोबत हवी आहे ना, तर तुम्हाला तिचं थोडंसं पॅम्परिंग करावं लागणार आहे. ती तुमच्या पूर्ण परिवाराच्या प्रॉब्लेमसाठी ती पण झटते ना. जसे तुम्ही बाहेर जाताय, कामं करताय, समजा ती बाहेर जाऊन काम करत नसेल, ती घरात करते, पण घरातलं सगळं एका हाती सांभाळत असते, आणि मग तिला थोडासा उजवा हात दिल्यानं काय फरक पडणार आहे. आणि तिच्या गोष्टी मॅटर करतात. तिने कधीतरी काहीतरी वेगळं घातलं ड्रेस किंवा हे, तेव्हा तिला तू छान दिसतीयस हे बोलणं, अरे समोर दिसलेल्या मैत्रिणी, कलिग्स ह्यांना असे कॉम्प्लिमेंट देता तुम्ही, आज मॅडम तुम्ही छान दिसताय, मग तुमच्या बायकोला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या बायकोच्या आवडीची एखादी गोष्ट करायला काय प्रॉब्लेम? कारण ह्या गोष्टी तिच्या इमोशनल सॅटिस्फॅक्शनसाठी महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा ती इमोशनली सॅटिस्फाईड असते ना, तेव्हा तिला तिच्या पार्टनरमध्ये खूप इंटरेस्ट असतो, आणि मग तिला ते सगळं करण्यात पण इंटरेस्ट येतो. म्हणजे इमोशनल कनेक्शन खूप हो. असतं. म्हणजे तर female हा मध्ये- झाला भावनिक अँगल. हां. आता ह्याला दुसरा अँगल पण आहे अजून, फिजिकल अँगल. हां. म्हणजे की मगाशी तुम्ही म्हटलं की प्रेम आहे, पण मला त्याच्याबरोबर फिजिकल नाही होऊशी वाटत आहे. तर ती त्याला अनुभवते की म्हणजे कपल येतं आमच्याकडं, मेल आणि फिमेल, तर त्याचं सांगून होतं. म्हणजे इतर वेळी बाकी पुरुष येतात तेव्हा सांगतो तो मला की मला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, मला प्रीमॅच्युअर, म्हणजे त्याचे प्रॉब्लेम सांगत असतो. कधी कधी तो बऱ्याचदा एकटाच येतो किंवा लपून छपून पण येत असतो, असे पण असतात. पण जेव्हा कपल येते आणि खास करून आता बायको बोलते की सर, तो पहिला म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही आहे, माझं सगळं चांगलं आहे. मी जेव्हा प्रश्न विचारतो की तुमचं टायमिंग काय आहे, तुमचा हार्डनेस कसा आहे, तेव्हा ती सांगते की असं असं आहे. मग हा सांगतो त्याच्यापुढं की नाही, माझं 2-3 मिनटं होतं आणि नॉर्मल आहे सगळं सर माझं, आणि कधी कधी इरेक्शन नाही येत, पण ठीक आहे, होतं कधी कधी. ती सांगते मग तिची बाजू, सर असं काही नाही आहे. ह्यांचं 10 सेकंदात म्हणजे एंट्री केल्या केल्या इजॅक्युलेशन होतं, वीर्य निघतं. नॉर्मल टाईम आहे 5 ते 15 मिनिट, ॲव्हरेज आपण पकडतो. बिलो 1 मिनिट इज ॲबनॉर्मल. स्टार्ट स्टॉप करून केलं तर तुम्ही 5-1 मिनिटं करू शकता. सो ती सांगते की ह्यांचं इतकं अर्ली होतं, माझी तर तयारी झालेली असते पण पुढं काहीच नाही होतं. मग मला इरिटेट होतं, किंवा ह्यांचं इरेक्शनच तितकं स्ट्रॉंग नाही आहे, पेनिसमध्ये हार्डनेसच नाही आहे तेवढा, मग माझं सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे. बरं मी हे कुठं बोलू ना? मी माझ्या घरच्यांना सांगू शकते, त्यांना काय वाटेल, अरे हिला काय झालं. माझ्या सासू सासऱ्यांना तर बोलू शकत नाही आहे. नवऱ्याला बोलायला गेलं तर त्याचा, कारण त्याच्यावर माझं प्रेम आहे खूप, कदाचित त्याला वाईट वाटेल खूप की मी असं का बोलते म्हणून. मग एकच जागा आहे जी आमच्यासमोर बोलू शकते, तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. म्हणजे का? कारण तिनं ते भरलेलं आहे ना इतक्या दिवसाचं, असं ती सगळं तिच्या भावनेतून वाहते की ना, आता मला कंट्रोल नाही होते. मला माहिती आहे की मी बोलते ना ते, की कदाचित लोकांना असं वाटेल की अरे नाही, मला काय खूप इच्छा झाली आहे का, नवरा करतोय त्यात समाधानी नाही आहे का. पण ॲब्सोल्युटली तिला ऑर्गॅझम येत नाही आहे. का? कारण ह्याचं एकतर लवकर होतंय किंवा ह्याच्याकडे तेवढं इरेक्शन नाही आहे. आणि आता बोलायला फक्त एकच जागा आहे जिथे डॉक्टरांकडे आलेले आहेत. आणि म्हणून मग ती नंतर तिला ते इतकं इरिटेट होतं की तिची सेक्सवरची इच्छाच उडून जाते. म्हणजे तिचं प्रेम आहे नवऱ्यावर, नवरा सगळं करतोय, पण नवरा तिला सॅटिस्फाईड नाही करू शकत आहे, आणि म्हणून ती बोलू पण नाही शकत आहे. आणि मग अशा वेळेला फक्त डॉक्टरांकडे येऊन ही गोष्ट बोलायची, आणि मग त्यावेळेस ती सांगते की माझं समाधान नाही होते, मग ह्यासाठी मी आलेले. शेवटी सोल्युशन सगळ्याच गोष्टींना असतं. बरोबर. तुम्ही जवळच्या डॉक्टरांना भेटा किंवा तुम्ही सेक्सॉलॉजी डॉक्टरांना भेटा, आम्हाला भेटा, त्या ठिकाणी ट्रीटमेंट आहे, पण ते बोलल्याशिवाय नाही कळणार आहे ना. बरोबर. आणि आजकाल सगळं अवेलेबल आहे, तुमच्यासारखे आहेत